ओम दिगंबराय नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, स्वामी गुरूंचे असेच जीवन उपयोगी संदेश मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्कीच दाबा। स्वामी भक्तांनो, स्वामी म्हणत आहेत की आयुष्य सोपे नसते। चांगले आयुष्य जगताना देखील आपल्या वाटेला अनेकदा बऱ्यापैकी अपयश येते। अधूनमधून चुका झाल्या तरी काही हरकत नाही। ती चूक का झाली आणि ती चूक होण्यामागे काय कारण होते ते कारण समजून घेऊन ते नाहीसे करणे हे फक्त महत्त्वाचे आहे। आणि तुमच्या बरोबर घडलेल्या वाईट गोष्टींना तुमचे स्वतःचे कर्मच जबाबदार आहे हे एक दिवस तुमच्या नक्कीच लक्षात येईल आणि तुम्ही केलेल्या कर्माची फळच तुम्हाला इथेच भोगावी मात्र लागतात। म्हणून प्रत्येक गोष्टीचा जसा आरंभ असतो त्याचप्रमाणे त्याचा शेवटही असतो। आणि ही गोष्ट तुम्ही नेहमी मनात ठेवली की तुम्हाला मनाला नक्की शांतता मिळेल आणि ते खरं सुख तुम्हाला नक्कीच मिळणार आहे। म्हणून तुम्ही फक्त चांगल्या वाटेला राहा आणि स्वामींची भक्ती करा। स्वामींची सेवा तुम्ही करत असाल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी तुमचा हात नक्कीच आमच्या पाठीवर राहू द्या आणि आम्हाला तुमचे आशीर्वाद मिळू द्या असं नक्कीच टाईप करा। स्वामी भक्तांनो, थोडा वेडेपणाही असावा जगण्यात, कारण जास्त समजूतदारपणा त्रास देतो आपल्या आयुष्यात। आणि कुणालाही न दुखवता जगणे याचे इतके सुंदर कर्म जगात दुसरे कोणतेच नाही। आणि ज्याला हे कळते ना त्याला वेगळे पुण्य कमवण्याची गरजही नाही। म्हणून आयुष्यामध्ये समुद्र बनण्यापेक्षा गोड पाण्याचं तळ बना, जिथे वाघ पाणी पितो पण तेही मान झुकवून पितो। म्हणून दुसऱ्यांच्या चुका शोधून इतरांना सांगण्यापेक्षा आपण कसे चांगले वागू शकतो यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे। आणि दिवा देखील तेव्हाच प्रकाश देतो जेव्हा त्यात तूप आणि वात असते। म्हणून आधी स्वतःला परिपूर्ण करा, मग इतरांना तुम्ही परिपूर्ण करायला नक्कीच जा। आणि तहानलेल्या पाणी, भुकेल्याला अन्न आणि मनाने हारलेल्याला धीर देणे याशिवाय दुसरा कोणताही धर्म मी मानत नाही आणि मी फक्त हाच धर्म मानतो। म्हणून संगत नेहमी चांगली ठेवा, कारण आपलं जीवन कसं असेल हे आपल्या संबंधित लोकांवरही अवलंबून मात्र नक्कीच असतं। म्हणून नेहमी आनंदात असणाऱ्या व्यक्तीसाठी परिस्थिती कधीही वाईट असू शकत नाही, ती चांगलीच असते आणि तो व्यक्तीही चांगलाच असतो। म्हणून नको आशा आणि नको ती निराशा, फक्त पुढे जात राहा, सापडेल नवी दिशा। आणि ती नवी दिशा सापडली की तुम्हाला जगण्याचं मोल हे नक्कीच कळून जाईल। आणि आयुष्यात प्रयत्न एवढे करा की अपयश देखील मानेल हार आणि संकटे समूळ नष्ट होतील। जिद्दीने करा तुम्ही नक्कीच प्रतिकार। म्हणून काय बिघडू शकतं याचा विचार करून काळजी करण्यापेक्षा काय चांगलं होऊ शकतं याचा विचार करून आनंदी असण्यालाच खरं आयुष्य म्हणतात। आणि आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती कळत न कळत काहीतरी शिकवून जाते। काहीतरी कसं वागायचं ते शिकवतात, काही कसं जगायचं ते शिकवतात। तसेच जीवनात कठीण परिस्थिती सुद्धा एक वॉशिंग मशीन सारखी आहे, जी आपल्याला खूप टक्कर मारते, गोल फिरवते आणि पिळते सुद्धा। पण जेव्हा आपण त्यातून बाहेर येतो तेव्हा आपलं व्यक्तिमत्व पहिल्यापेक्षा अधिक स्वच्छ, चांगलं आणि चमकदार मात्र असतं। म्हणून देव धर्म पाहत नाही, नक्कीच तो कर्म तुमचे पाहणार आहे आणि ते कर्मानुसार तुम्ही चांगले वागले पाहिजे आणि चांगले जगले सुद्धा पाहिजे। म्हणून आरंभ करण्यासाठी आपण सर्वोत्तम असणं महत्त्वाचं नाही, तर सर्वोत्तम होण्यासाठी आरंभ करणं मात्र नक्कीच महत्त्वाचं आहे। म्हणून स्वामी भक्तांनो, गेलेल्या क्षणासाठी झुरत बसण्यापेक्षा येणाऱ्या क्षणासाठी मन मोकळेपणाने हात पुढे करा। कदाचित आयुष्यात मागच्यापेक्षाही चांगले नक्कीच घडेल आणि चांगले होईल सुद्धा। म्हणून नशीब जर चांगलं हवं असेल तर त्यासाठी तुमची कर्म पण चांगलीच असायला हवीत। आणि खूप अडचणी आहेत जीवनात, परंतु त्यांना सामोरे जाण्याची शक्ती फक्त स्वामी समर्थांमुळे येते। आणि स्वामी समर्थ आम्हाला धीर देत असतात आणि ते म्हणत असतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। म्हणून जसे चांगले दिवस राहत नाही तसेच वाईट दिवसही राहणार नाही, हेही तुमच्या लक्षात आलं पाहिजे। म्हणून स्वामी माऊली सांगतात, तुम्ही तुमच्या वयापेक्षा 9 महिने मोठे आहात। ही गोष्ट फक्त एकाच व्यक्तीला ठामपणे माहिती असू शकते आणि त्याच व्यक्तीला कधीच तुमचा मोठेपणा तुम्ही नका दाखवू आणि तो दाखवायचाही नसतो। म्हणून होऊन गेलेल्या किंवा होणार असलेल्या गोष्टींची चिंता फक्त मनस्ताप वाढवते, आत्मविश्वास नाही। आणि या जीवनात काही वेळा नियती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित अडचणीत अडकवते, ते फक्त तुम्हाला दाखवून देण्यासाठी की आपलं कोण आणि परक कोण। म्हणून पुण्य जरी दिसत नसलं तरी वेळ आली की बरोबर ते उपभोगता येतं, कारण कमावलेल्या पैशाचं काम जिथं संपतं आणि थांबतं ना, तिथूनच केलेल्या पुण्याचं काम हे सुरू मात्र होत असतं।
आणि जगण्यासाठी संघर्ष नसतोच, आणि संघर्ष असतो तो फक्त स्वतःच्या अस्तित्वासाठी आणि स्वाभिमानासाठी. कोणाच्या वाईट विचाराने तुमचं काही वाईट होणार नाही, कारण तुमचा कर्ता आणि करविता तुमच्या पाठीशी उभा आहे. मग तुम्हाला भिण्याची कशाची गरज नाही. प्रत्येकात गुण आणि दोष असतातच. तुम्ही त्या व्यक्तीत काय शोधता हे मात्र नक्कीच महत्वाचं असतं. आणि लोकांना तुम्हाला हरलेले पाहायचे असते, पण आपण जिंकण्यासाठी बनलेलो आहोत हे सतत स्वतःला मात्र आपल्याला सांगायचे असते. आणि जेव्हा सगळं संपलं असे वाटते ना, तेव्हा देव नवीन दरवाजे उघडतो आणि नवीन मार्ग आपल्याला दाखवत असतो. आणि जे मिळाले त्याहूनही आणखीन काहीतरी मिळालं पाहिजे, यामध्ये आपली एक महत्वाची गोष्ट हरवते, ते म्हणजे समाधान. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आपण समाधान नक्कीच मानलं पाहिजे. माणसाचे आयुष्य देणाऱ्या प्रत्येक समस्यांची दोन कारणं असतात. एक तर त्याला नशिबापेक्षा जास्त हवं असतं, आणि दुसरं म्हणजे ते वेळेच्या आधी मात्र हवं असतं. मग तुम्ही असं अजिबात करू नका, आणि प्रत्येक वेळेला तुम्हाला यश मिळेलच अशी अपेक्षाही तुम्ही ठेवू नका. प्रत्येक वेळेला तुम्ही स्वामींची भक्ती करत चला आणि स्वामींवर विश्वास ठेवत चला. नक्कीच चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात येतील. माणूस आनंदाची गोष्ट प्रत्येकाला सांगत असतो, पण तो मनातलं दुःख ज्याला सांगतो ती व्यक्ती खूप स्पेशल असते, आणि ते आपले स्वामी महाराज आहेत. कारण आपण प्रत्येक गोष्ट त्यांना सांगत असतो आणि प्रत्येक गोष्ट त्यांच्याकडून आपण त्याचं नक्कीच उत्तर घेत असतो. म्हणून ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो, आणि त्याला कोणी संपवू शकत नाही. कारण स्वतः स्वामी महाराजांचा हात त्याच्या पाठीवर असताना त्याला कोणी हरू शकणार नाही. म्हणून स्वामी म्हणतात, तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता. अरे कर्म करणे तुझे कर्तव्य आहे, आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी नक्कीच आहे. आणि म्हणून जिवंत माणसांच्या भावनांची किंमत ज्याला कधी समजली नाही, त्याला दगडामध्ये भाव कसा सापडणार आहे. म्हणून लोक दगडाला देव मानत नाही, पण एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही जिवंत माणसाला नक्कीच त्यांच्या भावना समजून घेतल्या तर त्यातही आपल्याला देव हा नक्कीच मिळू शकतो. आपलं जगणं दुसऱ्यांसाठी जेवणातल्या मिठासारखं असावं. पाहिलं तर दिसत नाही, पण नसलं तर जेवणच जात नाही, असं आपलं जीवन दुसऱ्यांसाठी आपण जगायला हवं. कोणीतरी खूप छान लिहिलंय आणि सांगितलंय, जर नशिबात असेल तर निघून गेलेलं परत पण येईल, पण नशिबात नसेल तर आलेलंही निघून जाईल. त्यामुळे नको त्या अपेक्षा बाळगू नका. जे मिळतंय ते सांभाळायला शिका आणि त्यातच आनंदित राहायला शिका. नात्याच्या झाडाला जर विश्वासाचं पाणी आणि प्रेमाचं खत असलं ना, तर त्या झाडाला गैरसमजाची कीड कधीच मात्र लागणार नाही. आणि शक्य असेल तेवढी इमानदारीने मेहनत करा, बाकी देवावर सोडा. जे होईल ते चांगलंच होईल, यावर फक्त आपला विश्वास असला पाहिजे. आणि जीवनातील प्रत्येक परिस्थिती तात्पुरती असते, आणि जेव्हा तुमच्या जीवनात चांगले दिवस असतील तेव्हा तुम्ही त्यांचा पूर्ण आनंद घ्या, आणि जेव्हा दिवस चांगले नसतील तेव्हा लक्षात ठेवा की ते कायमचे राहणार नाही. विश्वास ठेवा, तुमचे चांगले दिवस मार्गावर आहेत आणि ते लवकर देणार आहेत. कारण स्वामी त्यासाठी तुम्हाला आशीर्वाद देत आहेत, आणि स्वामी म्हणत आहेत, लवकरच बाळा तुझे चांगले दिवस चालू होणार आहेत. संकट कितीही मोठं असू दे, जर माझे नाम तुझ्या मुखी आहे तर मी अलगद त्या संकटातून तुला बाहेर काढेन, असा विश्वास स्वामी आपल्याला देत आहेत. आणि तो विश्वास नक्कीच स्वामी आपल्यावर नक्कीच बहाल करतील. म्हणून ज्या व्यक्तीला आई बापाच्या कष्टाची जाणीव असते ती व्यक्ती आयुष्यात कधीही अपयशी मात्र ठरत नाही. आणि स्वतःला एकटे कधीच समजू नका, कारण तुमच्यासोबत विश्वास आहे, तुमच्यासोबत तुमचे स्वप्न आहेत, तुमच्यासोबत एक कला आहे, तुमच्यासोबत एक पॉझिटिव्ह माइंडसेट आहे, आणि सर्वात महत्वाचं तुमच्यासोबत स्वामी आहेत. मग कशाला कोणी पाहिजे आता. चला पुढे आणि लागा कामाला. ज्यावेळी जाशील तू अशा काळोखात, त्यावेळी तुझी सावलीही सोडेल तुझी वाट. पण तू घाबरू नकोस, त्यावेळी स्वामीचे पकडतील तुझा हात आणि स्वामी नेऊन जातील तुला यशाच्या शिखरावर. म्हणून माझं पण चांगलं होईलच, कारण स्वामींना माहिती आहे की आपण कधी कोणाचं वाईट केलं नाही. म्हणून आपली कर्म आपण जशी केलेली असतात तशीच फळं आपल्याला नक्कीच भविष्यामध्ये मिळणार असतात. आणि मनात नसतानाही अनपेक्षितपणे काही मिळतं तेव्हा ते एकतर आपल्या चांगल्या कर्माचं फळ असतं किंवा कोणाच्या तरी आशीर्वादाचं बळ नक्कीच असतं. आणि आपण एकटे आहोत असा विचार करून कधी खचून जाऊ नका. उलट आपण एकटेच पुरेसे आहोत असा विचार करून मात्र तुम्ही ठाम राहायला हवं. आणि प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा, कारण गेलेली वेळ परत येत नाही, आणि येणारी वेळ कशी असेल हे सांगताही मात्र येत नाही. म्हणून स्वामी म्हणतात, यकीन करो वो जब देगा बेहतरीन देगा, नहीं बेहतरीन देगा, आणि बेहतर से बेहतर तुमको देगा, ये ध्यान में रखो, असं स्वामी म्हणत आहेत. आणि हम गया नहीं अभी जिंदा है हे स्वामींचं वाक्य खूप प्रचलित आहे. म्हणून स्वामी कुठेही गेलेले नाहीत, ते तुमच्या पाठीशी कायम असतात आणि त्यांना सर्व काही माहिती असतं. म्हणून
निस्वार्थ मनाने त्यांच्यावर विश्वास तुम्हाला ठेवायचा असतो. संस्काराहून श्रेष्ठ कोणताही वारसा नसतो आणि प्रामाणिकपणापेक्षा मोठा कोणताही आरसा नसतो. आणि जीवनामध्ये तुम्ही संस्कार चांगले ठेवा आणि प्रामाणिकपणा ठेवा, नक्कीच चांगल्या मार्गाला स्वामी तुम्हाला घेऊन जातील. आणि मोठं व्हायला ओळख नाही तर माणसांची मनं तुम्हाला नक्कीच जिंकावी लागतील. आणि जगातील कुठल्याही तराजूत मोजता येणारी एकमेव मोठी वस्तू म्हणजे माणुसकी नक्कीच आहे. म्हणून कर्म तुझे चांगले, मग का उगाच करतो काळजी. घेऊ नकोस, स्वामी माऊली खंबीर तुझ्या पाठीशी आहेत आणि ते तुला कधीच हरू सुद्धा देणार नाहीत. म्हणून सत्य फक्त अहंकार नसलेली व्यक्तीच स्वीकारू शकते, कारण अहंकार कधीच सत्य स्वीकारत नाही. अहंकारात बुडालेल्या व्यक्तीला ना स्वतःची चूक दिसते ना दुसऱ्याने सांगितलेले चांगले विचार दिसतात. त्याला फक्त अहंकारात दिसतो आणि गर्व त्याला होऊन जात असतो. म्हणून देता आलं तर एखाद्याला सुख देऊन पाहावं. दुःख तर सगळेच देतात आणि आपण सुख प्रत्येकालाच द्यावं. म्हणून प्रत्येकाचा आदर करणे हा आपल्या स्वभावातला एक सुंदर दागिनाच नव्हे तर एक प्रकारची गुंतवणूक सुद्धा आहे, आणि जे आपल्याला व्याजासकट नक्कीच परत मिळत असते. म्हणून आयुष्याच्या प्रवासात स्वामींची साथ खूप मोलाची असते. जिथे सर्व माघार घेतात तेव्हा फक्त आपले स्वामी आपल्यासाठी खंबीरपणे उभे राहतात. आणि स्वामींचा हात धरून चालणं ज्याला कळलं तो कधीच एकटा मात्र पडत नाही. म्हणून विहिरीचे पाणी सर्व पिकाला सारखेच असते, पण तरी पण कारलं कडू, ऊस गोड असतो तर चिंच ही आंबट होते. पण हा दोष पाण्याचा तर नाही ना, मग तर बीजाचा आहे. तसंच देव सुद्धा सर्वांसाठी सारखंच प्रेम देतात, पण दोष कर्माचा असतो. आपण जशी कर्म केली तसं आपल्याला फळ हे मिळत जाणार आहे आणि त्याप्रमाणे आपण नक्कीच जीवनामध्ये संकटांना सामोरे जाणार आहेत. म्हणून तुमची कर्म चांगले ठेवा, सर्व काही नक्कीच चांगलं सुद्धा होणार आहे. नको सोसू आता दुःखाचे घाव, स्वामींनी जाणले अंतरीचे भाव. तू नक्की जिंकणार आयुष्याचा डाव, स्वामीच तारतील ही भवसागराची नाव. आणि हीच नाव स्वामी तारणार सुद्धा आहेत. चालताना ठेस लागली तर नेहमी दगडाला दोष द्यायचा नसतो. कधी कधी आपणच आपला पाय चुकीच्या ठिकाणी ठेवत असतो आणि म्हणून आपल्याला ठेस लागत असते. म्हणून केलेले कष्ट आणि स्वामींची सेवा कधीच वाया जात नाही. संयम ठेव, त्याचं फळ वेळ आल्यावर मिळतेच आणि ते तुला मिळणारच आहे. म्हणून देव आणि मन दिसत नाही, म्हणूनच ते अनमोल आहे. आणि जी व्यक्ती आणि जी गोष्ट आपल्याला भेटत नाही ना, ती आपल्यासाठी नक्कीच अनमोल सुद्धा असते. आपल्या संघर्ष काळात संयम हाच एक रस्ता आहे. तू फक्त प्रयत्न कर, एक दिवस आपलाच असणार आहे आणि आपला होणार सुद्धा आहे. म्हणून संयम तुम्ही नक्कीच बाळगा. काही वेळा सर्वात चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी सर्वात वाईट परिस्थितीतून आपल्याला नक्कीच जावे लागणार आहे, आणि त्यासाठी स्वामी आपली परीक्षा नक्कीच बघत असतात. म्हणून आपल्या जीवनातील प्रत्येक संघर्ष हा आपल्याला अधिक बळकट बनवतो. स्वप्ने तेव्हा साकार होतात जेव्हा आपण त्यांच्यावर कठोर परिश्रम करतो. आयुष्यातील प्रत्येक अडचण ही आपल्या यशाच्या प्रवासातील एक पायरी आहे, आणि आपल्याला आयुष्यातील प्रत्येक दिवस हा एक नवीन संधी आहे. आणि त्याचा फक्त आपण चांगल्या प्रकारे सदुपयोग करता आला तर आपण नक्कीच चांगल्या मार्गाला लागू आणि चांगल्या गोष्टी आपण नक्कीच आयुष्यामध्ये करून पाहू. म्हणून पाठीवरच्या ओझ्यापेक्षा मनावरचं ओझं नेहमीच जड असतं. ते हलकं करायचं म्हटलं म्हणजे झेलणारा देखील तितकाच आपलासा असावा लागतो. म्हणून आपल्या आराध्य देवता आणि शक्तींवर नेहमी निसंकोच भक्ती, विश्वास ठेवा. योग्य वेळी देवता आणि शक्ती इतकं देते की मागायला काही उरतच नाही आणि तुमच्याकडे सर्व काही असतं. म्हणून वाटतात तितक्या सोप्या नसतात कर्तव्याच्या वाटा. कुणाच्या तरी सुखासाठी थांबावं लागतं. मनातलं दुःख मनातल्या कोपऱ्यात लपवावं लागतं. गैरसमज नको म्हणून जगाला हसून दाखवावे लागते. ओल्या पापण्यांच्या आड असलेलं पाणी आडोशाला जाऊन मात्र आपल्याला पुसावं लागतं. म्हणून कळीत मिटलेलं फूल आणि पोटात जपलेलं मूल उमलत जाताना पाहण्याचं भाग्य फक्त झाडाला आणि आईला मिळतं. कधी कधी आपल्या आईच्या डोळ्यात बघा, तो असा एक आरसा आहे की ज्यात तुम्ही कधीच मोठे दिसणार नाहीत आणि नक्कीच छोटेच दिसणार. म्हणून तुझ्या हसण्यानं जीवन, मी तुझ्या हसण्यानं आनंदी. मी देव करो माझं सगळं आयुष्य तुला लाभो आणि तुझ्या जगण्यात धन्य आहे मी. आणि अशीच आपली आई नक्कीच असते आणि तशीच आपली स्वामी माऊली सुद्धा आहेत. आपण सुंदर असो किंवा नसो, पण शब्द असले सुंदर असले पाहिजे. कारण लोक चेहरा विसरतात पण शब्द कधीच विसरत नाही. म्हणून स्वामी आमचे गुरु, इथूनच आमचं अस्तित्व खरंच सुरू होत असतं. आणि स्वामीच आपले गुरु कायमचे आपण ठेवले पाहिजे. म्हणून नशिबात नसेल तर ते सगळ्यांनाच मिळते, पण नशिबात नसते ते फक्त श्री स्वामी समर्थांच्या दरबारात मिळत असते. म्हणून स्वामींना भेटायचे कधी टाळू नका आणि स्वामींना नमस्कार दररोज नक्कीच करा. काही वेळा तुम्हाला स्वामींना भेटायला नक्कीच तुम्हाला टाइम मिळणार नाही, तर मनातून फक्त स्वामींचं नाव घ्या. नक्कीच तुम्हाला स्वामी दर्शन देतील. आणि संकट येतील
तेव्हा गुरुवचन विसरू नका. सुखाचे क्षण येतील तेव्हा सन्मार्गाला सोडू नकोस. आणि असं स्वामी आपल्याला सांगत आहेत. आणि म्हणून सर्वात श्रीमंत ते आहेत जे थोडेसे समाधानी आहेत. कारण समाधान ही निसर्गाची संपत्ती आहे. आणि समाधान प्रत्येकाला असायला हवं. आणि प्रत्येकाकडे समाधान नक्कीच असायला हवं. कारण समाधानाने व्यक्ती अतिसंतुष्ट मात्र होत असतो. म्हणून जीवन दिले तू सांभाळणाराही तूच, आशा नाही विश्वास आहे, दुःख निवारणाराही तूच, निश्चिंत राहा मी पाठीशी आहे, खरा होई जागा श्रद्धेसहित, कसा होसी त्याविण तू स्वामी भक्त, कितीदा दिला बोल त्यानीच हात, नको डगमगू स्वामी देतील हात, स्वामी देतील हात. कौतुक करणाऱ्यांना अनेक व्यक्तींपेक्षा प्रोत्साहित करणारी एक व्यक्ती सोबत असावी. आणि जी आयुष्यातील पूर्ण नकारात्मकतेला पुरून उरेल आणि आपल्याला नक्कीच चांगल्या मार्गाला लावेल. आणि ती व्यक्ती म्हणजे आपले स्वामी आहेत. म्हणून जेव्हा मेहनत करून सुद्धा स्वप्न तुमची पूर्ण होत नाहीत तेव्हा रस्ता बदला, सिद्धांत नाही. कारण झाडं नेहमी पानं बदलतात, मुळ्या नाही. तर भगवद्गीतामध्ये स्पष्ट लिहिलंय की निराश होऊ नको, कमजोर तुझी वेळ आहे, तू नाहीस. आणि म्हणून वेळ ही कमजोर असली तर आपण खचायचं नसतं, पुढे चालत राहायचं असतं. म्हणून फक्त संकटांना घाबरू नकोस, तुझ्यावर स्वतःवर विश्वास ठेव. आणि आत्मविश्वास तुझ्याजवळ असणं खूप गरजेचं आहे. म्हणून किती गायले तुमचे भजन तरी भरत नाही माझे मन, झालो मी समाधानी त्या दिवशी जेव्हा झाले स्वामी तुमचे दर्शन, स्वामी तुमचे दर्शन. म्हणून स्वामींचे दर्शन घ्यायला कधीच नंतर विसरू नका. आपल्या देवावर निसंकोच विश्वास ठेवा. नक्कीच तुम्हाला चांगले दिवस येणारच आहेत. स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही ते स्वामींच्या चरणाशी आहे. कितीही मोठी समस्या असू दे, समर्थ तुमच्या नावातच समाधान आहे. आणि ते समाधान आम्हाला नक्कीच परिपूर्ण करून टाकत असते. म्हणून संगत अशा लोकांशी ठेवा जे तुमच्या गैरहजेरीत पण तुमची बाजू नक्कीच मांडतील आणि तुमच्या साईडने उभे राहतील. आणि तुमच्या मागे नक्कीच ते बिनसंकोच नक्कीच उभे राहतील. वेळ काळ कोणासाठी थांबत नाही आणि कोणालाही थांबवता येत नाही. कर्माचे भोग हे भोगूनच संपतात. भक्ती केल्याने संकट येणारच नाही ना, असं कधी होतच नसतं. पण भक्ती करून संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करता येतो. जसं की जिथे हात जाणार होता तिथे बोटावर निभावलं. पण हे करण्यासाठी स्वामी भक्तीत नक्कीच असावं लागतं. आणि स्वामींची सेवा त्यासाठी आपल्याला मनापासून करावी लागते. चांगल्या माणसांना चांगल्या गोष्टी उशिराच मिळतात. संयम ठेव, तुझी वेळ पण लवकर येणार आहे आणि तुला सर्व काही मिळणार आहे. म्हणून स्वप्न मोफतच असतात, फक्त त्यांचा पाठलाग करताना आयुष्यात बरीच किंमत आपल्याला मोजावी लागते. आणि अडचणीत असताना स्वामीचे स्मरण होणे म्हणजे स्वार्थ. आणि संकटात असो किंवा नसो, सदैव अविरत स्वामींचे ध्यान नामस्मरण करणे म्हणजे स्वामीवरची प्रेम भक्ती होय. आणि ती भक्ती आपण कधी विसरायची नाही. स्वामी म्हणतात उशिरा मिळेल पण सर्वोत्तम मिळेल. स्वामींची केलेली भक्ती व त्यात मुखातून घेतलेले नाव कधीच वाया जात नाही. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय असं कमेंटमध्ये नक्कीच टाईप करा. आणि मनापासून टाईप करा, निस्वार्थ भक्तीने टाईप करा. नक्कीच तुम्हाला स्वामींची आठवण तरी माझ्या या वाक्याने येईल. मग तेवढंच पुण्य मलाही लाभेल आणि तुम्हालाही लाभेल. म्हणून आपण कुणाचे वाईट केले नाही तर आपले वाईट होऊ शकतच नाही. हा विश्वास स्वतःत रुजवून बघा. जीवनात हवा तो बदल नक्की जाणवेल आणि तो बदल तुमच्यात नक्कीच होईल. म्हणून तुला तुझ्या कर्माची फळे मिळव हे वाक्य आशीर्वाद म्हणून जर कानी पडलं ना आणि तुम्हाला कोणी बोललं ना तर आपल्याला ते चांगलं सकारात्मक वाटलं पाहिजे. अशी कर्म आपण केली पाहिजे. कारण जर आपल्याला कर्माची फळे मिळत असतील तर आपण चांगली केलेली फळे ही चांगलीच मिळतील. आणि चांगली वाईट केलेले कर्म तर आपल्याला वाईटच फळे मिळतील. म्हणून तुम्हाला कशी कर्म करायची हे तुम्ही स्वतःच्या मनाने तुम्ही स्वतः ठरवायचं आहे. एखाद्याला आपली किंमत नाही कळाली म्हणून नाराज नाही व्हायचं. कारण भंगार व्यापाऱ्याला हिऱ्याची पारख मात्र कुठेच नसते. आणि कुठेतरी मनात कर्माची भीती आहे म्हणूनच गंगेवर इतकी गर्दी मात्र नक्कीच असते. आणि त्यामुळेच नक्कीच कर्माची भीती अजून तर लोकांमध्ये उरलेली आहेच. म्हणून नक्कीच देवाची भीती सुद्धा आहेच. म्हणून ध्येय साध्य करणे किती कठीण असो आणि जर आत्मविश्वास तुमचा नक्कीच ठाम असेल ना तर अशक्य असे जीवनामध्ये काहीच नसते. प्रत्येक ठिकाणी आपल्याला चांगल्याच गोष्टी मिळत असतात आणि चांगल्याच गोष्टी आपल्यासोबत होत असतात. म्हणून चंदनाच्या झाडाला विषारी सापाने विळखा घातला म्हणून चंदनाचा सुगंध कधी कमी होत नसतो. आणि अर्थात ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो. म्हणून सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात पण त्या अडचणी मिटून जातात आणि त्या स्वामींच्या कृपेने नक्कीच संपतात सुद्धा. म्हणून स्वामींच्या दरबारात काहीच न बोलता जर तुमच्या डोळ्यातून नकळत असे निस्वार्थ पाणी येत असेल ना तर समजून जा स्वामींनी तुमच्या मनातील सर्व भाव समजून घेतले आहेत. आणि म्हणून स्वामींवरची निष्ठा आणि भक्ती नक्कीच तशीच ठेवा. स्वामी सांगतात
जर माझा एक भक्त शांत राहून सर्व काही सहन करत असेल तर लक्षात ठेवा की त्यांच्या शांततेचे आणि विश्वासाचे उत्तर मी स्वतः त्यांना नक्कीच देईन. आणि अडचणीत असताना स्वामींचे स्मरण होणे म्हणजे स्वार्थ आणि संकटात असो किंवा नसो सदैव अविरत स्वामींचे ध्यान नामस्मरण करणे म्हणजे स्वामींवरचं प्रेम आणि भक्ती नक्कीच आहे. म्हणून स्वामी समर्थ भरपूर काही मोठी शक्ती आहे आणि त्यावर विश्वास ठेवायचा म्हणजे सर्व काही तुम्हाला मिळणारच आहे. भूतकाळ कसा पण असू द्या, भविष्यकाळ आपलाच आहे. लढायचं आणि घडायचं एवढंच फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. विश्वास आणि आशीर्वाद डोळ्यांनी दिसत नाही, मात्र अशक्य गोष्टीलाही ते शक्य नक्कीच करत असतात. म्हणून स्वामींवर विश्वास ठेवा, स्वामी तुम्हाला आशीर्वाद देतील. आणि या दोन गोष्टी न दिसल्या तरी नक्कीच ते आशीर्वाद स्वामींचे तुम्हाला लागू पडतील. तू चांगले कर्म करत राहा, तुझे चांगले करायला आम्ही समर्थ आहोत असे स्वामी वचन देत आहेत. आणि ते वचन लक्षात ठेवा. कुणाच्या वाईट विचारानं तुमचं काही वाईट होणार नाही, कारण तुमचा कर्ता आणि करविता तुमच्या पाठीशी नक्कीच उभा आहे. संयम ठेवला आणि प्रयत्न करीत राहिलात तर कितीही वाईट परिस्थिती असो मार्ग हा निघतोच आणि निघणारच आहे. म्हणून माणूस असतो प्रेम करण्यासाठी आणि पैसे असतात वापरण्यासाठी. पण झालंय सगळं उलट. माणसाचा वापर केला जातो आणि पैशांवर मात्र नक्कीच प्रेम केलं जातं. म्हणून मी निघालो सुखाच्या शोधात, वाटेत उभं असलेलं दुःख म्हणालं मला सोबत घेतल्याशिवाय तुला सुखाचा पत्ता मिळणार नाही. म्हणून सुख आहे तर दुःख सुद्धा आहे आणि ते असणारच आहे. त्याशिवाय सुखाला सुद्धा मजा नाही. म्हणून दुःख हे असायलाच पाहिजे. जेवढं जास्त दुःख येईल तेवढं मोठं सुखही येणार आहे, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. गुरु आणि रस्ते दोघात एक साम्य आहे. स्वतः जिथे आहेत तिथेच मात्र राहतात आणि आपले गुरु आपल्याला सर्व काही सांगतात, परंतु दुसऱ्यांचा मात्र त्यांच्या ध्येयापर्यंत नक्कीच ते पोहोचवत असतात. आणि जे झाले ते चांगलेच झाले, जे होत आहे ते चांगलेच होत आहे आणि जे होणार आहे तेही चांगलेच होणार आहे. यावर फक्त तुम्ही विश्वास ठेवायला शिकले पाहिजे. म्हणून काळजी करू नकोस, कारण ज्याने तुला या जगात पाठवलं आहे त्यालाच तुझी जास्त काळजी आहे आणि स्वामींनाच तुझी जास्त काळजी आहे. म्हणून तुला स्वतःची काळजी करण्याची गरज नाही, कारण स्वामी स्वतः तुझी काळजी घेत आहेत. आणि माणसाच्या परिचयाची जरी सुरुवात चेहऱ्याने होत असली तरी त्यांची संपूर्ण ओळख वाणी, विचार, व्यवहार आणि कर्मानेच मात्र होत असते. आणि त्या देवाच्या दरबारात आपले कर्म चांगले असतात तर आपण नक्कीच स्टेजवर आपण जात असतो. दुःख कोणाला नाही आहे. श्रीरामालाही वनवास भोगावा लागला होता. सीतेला पण अग्निपरीक्षा द्यावीच लागली होती ना. त्यांच्यापुढे तुम्ही आम्ही कोण आहोत बरं? आणि जर धुक्यामागे सुंदर निसर्ग असतो ना, तसंच दुःखामागेही सुख मात्र असतं. ते दिसायला थोडा उशीर लागत असतो, पण एवढंच पण उशिरा मिळालेलं फळ नेहमी गोड असतं. आणि हे लक्षात आपण नक्कीच घेतलं पाहिजे. देवांवर श्रद्धा, विश्वास आणि प्रेम असेल ना, देव तुम्हाला एकटं कधीच टाकणार नाही आणि सोडणारही नाही. म्हणून जगासमोर कितीही चांगलेपणाचा देखावा केला तरी कर्म हे कर्म असतात आणि ते आज ना उद्या भोगावेच लागतात आणि ते प्रत्येकालाच भोगावे लागणार आहेत आणि ते तुम्हालाही आणि आम्हालाही भोगावे लागणार. म्हणून चांगले कर्म आपण नक्कीच जीवनामध्ये करत राहिलं पाहिजे. जर महाराज माऊली प्रतीक्षा तुम्हाला करायला लावत असतील ना, तर नक्कीच तुमच्या अपेक्षेपेक्षा खूप मोठं सुख तुमच्या ओंजळीत टाकत असतात. आणि योग्य वेळ आली की कळतेच, आपल्याला फक्त त्यांच्यावर अखंड विश्वास ठेवायला शिकले पाहिजे. आणि काही वेळा मन सांगतं की लोकांसोबत तसेच वागायचं जसे ते आपल्या सोबत वागतात, पण परत मन सांगतं की जर आपण त्यांच्यासारखं झालो तर त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक राहिला. म्हणून आपण तसे वागू नये. आपल्याला जशी देव बुद्धी देईल तसे आपण वागत जावे आणि तसे आपण सगळं काही गोष्टी करत जायला पाहिजे. कोणालाही आपलंसं करण्यासाठी कोणतीही जादू असावी लागत नाही. फक्त आपण जे बोलतो ते सत्य व प्रामाणिक असलं पाहिजे एवढीच अट असते. आणि आयुष्यात कधीतरी एकांतात बसून याचा विचार करा की आपण नसलो की सर्वात जास्त फरक हे कोणाला पडत असतो. बस त्या व्यक्तीसाठी नक्कीच तुम्ही जगायला सुरुवात केली पाहिजे आणि जगायला शिकलं सुद्धा पाहिजे. फक्त इतकंच प्रामाणिक राहा की जेव्हा कोणी म्हणेल तुला तुझ्या कर्माची फळं मिळतील ना, ते आपण नक्कीच चांगल्या अर्थाने घेतलं पाहिजे. आणि अगरबत्तीचा सुगंधही त्याच वेळी दरवडतो ज्यावेळी न दिसणारी हवा तिला साथ देत असते. म्हणून त्यानुसार तुम्हाला न दिसणारी व्यक्ती जर साथ देत असेल, जसे स्वामी माऊली आपल्याला साथ देतात, तर तुम्ही नक्कीच तुमचा वास प्रत्येक ठिकाणी दरवळू शकता आणि प्रत्येक ठिकाणी प्रगतीही करू शकता. म्हणून त्या ठिकाणी कधीच बसू नका ज्या ठिकाणी दुसऱ्यांबद्दल वाईट बोललं जातं, कारण तुम्ही उठून गेल्यानंतर त्या ठिकाणी पुढची चर्चा तुमच्याबद्दल होत असते आणि हे तुम्हाला माहिती नसते. आणि हे माहिती करून घेण्यासाठी तुम्हाला नक्कीच षड्यंत्र हे चांगल्या प्रकारे रचावं लागेल. भाकरी सुद्धा दोन्ही बाजूंनी भाजली तरच छान लागते. त्याप्रमाणे जीवनातही नाती दोन्ही बाजूंनी जर निभावली तरच ती चांगली असतात आणि प्रेमळ सुद्धा असतात. चांगले विचार आणि चांगली भावना हीच आयुष्याची खरी संपत्ती मात्र आहे.
आणि जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर मग तुम्ही नक्कीच यशस्वी लवकरात लवकर होणार आहात आणि स्वामी माऊलींनी तुमचे यशाचे दरवाजे उघडले आहेत असा त्याचा अर्थ नक्कीच होतो. सर्व दरवाजे बंद झाले तरी स्वामींच्या हृदयाचा दरवाजा मात्र कायम उघडा असतो. अपेक्षा स्वामींकडून ठेवा, इतर लोकांकडून नको. अडचणीत असाल तर स्वामी तारतील, एकटे असाल तर सांभाळतील, मार्ग सापडत नसेल तर दाखवतील, अश्रू थांबत नसतील तर पुसतील सुद्धा. फक्त स्वामींना आतरतेने साथ घाला. स्वामी सर्व काही तुमच्यासाठी करण्यासाठी तयार झालेले आहेत. एखाद्या अडचणीत देवाने तुमचे लगेच ऐकले की तुमची श्रद्धा वाढते, उशिरा ऐकले की तुमची सहनशक्ती वाढते, पण ऐकलेच नाही तर देवाला ठाऊक आहे ही अडचण तुमची तुम्हीच सोडवू शकता आणि तुम्हाला ती शक्ती स्वामी समर्थ देत असतात. म्हणून देवाची मूर्ती विकत घेताना रुपयाचा भाव करतात आणि तीच मूर्ती घरात आणली की देवाकडे कोटी रुपये मागतात. असं कसं देव सगळ्यांना देऊ शकतो? म्हणून खरंच अंधार असतो मनात आणि दिवा लावतात मंदिरात, असं तुम्ही कधीच करू नका. देवाकडे काही मागायचे असेल तर नेहमी आईचे स्वप्न पूर्ण व्हावे हा आशीर्वाद मागा. तुम्हाला कधीच स्वतःसाठी काही मागायची मात्र गरज पडणार नाही. देवावर विश्वास असेल तर देव जे देईल त्यात समाधान माना, पण स्वतःवर विश्वास असेल तर देवाला सुद्धा तुम्हाला जे हवे ते देणे भागच मात्र पडेल. आणि प्रार्थना म्हणजे फक्त शब्दांचा उच्चार नव्हे, प्रार्थनेचा अर्थ ईश्वराचे चिंतन करणे आणि त्याला अनुभवणे असाही होत असतो. म्हणून जर तुम्ही देवाकडे काही मागितल्यावर मिळाले नाही तर त्यांच्यावर अजिबात रागवू नका, कारण देव तुम्हाला जे आवडेल ते देत नाही. त्याऐवजी ते तुमच्यासाठी जे चांगले असते ना ते निवडून देव आपल्याला देत असतो. आणि देव काहीतरी देईल म्हणून नक्कीच मंदिरात सुद्धा जाऊ नका. तर देवाने आपल्याला बरंच काही दिलंय ना, म्हणून देवाचे धन्यवाद करायला तरी मंदिरात नक्कीच जायला शिका. आणि जेव्हा गोष्टी सहनशक्तीच्या पलीकडे जायला लागतात तेव्हा त्यांना सोडून देणंच हे ठीक असतं. आणि म्हणून जास्त तुम्ही सहनशक्ती तुमची नसेल तर सहन करणं शक्य होत नसेल तर सहन करू नका. आणि आयुष्यात अशी एक वेळ येते तिथं आपल्याला काय हवं आहे यापेक्षा आपल्याला कुटुंबाची काय इच्छा आहे हे महत्वाचं जास्त असतं. आणि तेच महत्व आपण नक्कीच जाणून घेतलं पाहिजे. आणि अंत ही आरंभ आहे, वासना ही मोह आहे, समज ही ज्ञान आहे, अपेक्षा आहे दुःख आहे आणि एकांत ही सुख आहे. म्हणून तुमचा जो शेवट असतो तो आरंभ असतो. वासना हा तुमचा मोह आहे आणि तुमची जी समज आहे ना तेच तुमचं ज्ञान आहे. आणि तुमची ज्या अपेक्षा तुम्ही ठेवतात तेच तुमचं शेवटी दुःख रूपांतर होऊन जातं. आणि तुमचा जो एकांत असतो, तुम्ही शांत बसलेले असता, ते जे तुमचं सुख असतं, हे सर्वात शेवटचं आणि अति अंतिम वाक्य आहे आणि हे सर्वात खरं वाक्य आहे. म्हणून हिंमत ठेवा आणि पुढे जा. टोमणे तर देवाला सुद्धा सहन करावे लागतात. आपण तर आधी साधी माणसं आहोत, म्हणून तुम्हालाही टोमणे सहन करावे लागतील आणि त्यासाठी तुम्ही आधीच तयार राहिला पाहिजे. जिद्द सोडू नका. आयुष्याची सुरुवात कधीही आणि कुठूनही होऊ शकते. मग तुमचं वय कितीही असो आणि कसंही असो, तुमची सुरुवात नक्कीच चांगल्या प्रकारे होणार आणि चांगलीच होणार आहे. म्हणून एकटे चालून मोठे व्हा, कारण सोबतचे कधी धोका देतील हे सांगता येत नाही आणि हेही तितकंच खरं आहे. म्हणून जे आज मनात आहे उद्या तुमच्या नशिबात पण असेल. ही स्वामींची इच्छा आहे आणि हे स्वामी नक्कीच करतील. जगातील सर्वात महाग गोष्ट म्हणजे विश्वास, कारण तो विकत घेता येत नाही आणि विकताही येत नाही. म्हणून मोठमोठ्या अपेक्षांच्या मागे धावताना लहान लहान गोष्टीतला आनंद हळून बसत असतो. म्हणून आपण लहान लहान गोष्टीतला आनंद घ्यायला नक्की शिकले पाहिजे आणि तो आनंद घेतला की आपल्याला नक्कीच समाधान सुद्धा लाभू शकते. म्हणून ज्याची सुरुवात इमानदारी, स्वकष्ट आणि शून्यापासून होते त्यांना हारण्याची, घाबरण्याची ओळख निर्माण करण्याची गरज आणि भीती नसते. त्या सर्व गोष्टी आपोआप मिळतात. आणि आपल्याला किती लोक ओळखतात याला महत्व नाही, तर ते आपल्याला का ओळखतात याला जास्त महत्व दिले जाते आणि तेच महत्व आपल्याला मिळत असते. म्हणून सकाळ म्हणजे फक्त सूर्योदय नसते, ती एक देवाची सुंदर कलाकृती असते. तो अंधारावर मिळवलेला विजय असतो आणि जगावर पसरलेल्या प्रकाशाच्या साम्राज्याची साक्ष असते. आणि आपल्या आयुष्यातल्या नव्या दिवसाची आणि ध्येयाची मात्र ती सुरुवात नक्कीच असते. म्हणून मित्रांनो, खूप मोठे व्हा आणि अवघड जग जिंका, परंतु सावली देणाऱ्या वृक्षाला आणि आधार देणाऱ्या माणसांना कधीच मात्र जीवनात विसरू नका, कारण तसे केले तर तुम्हाला नक्कीच पस्तावा येईल. आणि स्वामी महाराज, माझ्या पायात इतके बळ द्या की धावता धावता मी तुमच्या दरबारी येऊ शकेन, अशी प्रार्थना स्वामींना करा. आणि मला अशी सद्बुद्धी द्या की मी रोज सकाळ संध्याकाळ मी गुडघे टेकून विनम्र भावाने मुजरा करू शकेल. आणि मी 50 वर्ष जगो की 100 वर्ष जगो, ओठांवर फक्त तुमचे नाव असेल व दानासाठी माझे हात कधी थकू नये. स्वामी महाराज, प्रेमळ दृष्टी द्या, सहकार्य करणारे हात द्या, सन्मार्गावर चालणारे पाय द्या आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमचं काम पोहोचवण्याची ताकद मला द्या. आणि सदैव तुमचे स्मरण करणारे मन आणि चांगले मन मला नक्कीच द्या. आणि मित्रांनो,
हा संदेश आणि हा स्वामींचा सुविचार तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा, कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्कीच दाबा. तुमच्या आवडत्या मित्राला हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा आणि भेटूया आपण नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद. म्हणून मित्रांनो, स्वामींवर तुम्ही पूर्ण मनापासून विश्वास ठेवा आणि व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला मात्र विसरू नका. जीवनामध्ये जर तुम्हाला खरंच काहीतरी करायचं असेल आणि कोणत्या तरी तुम्हाला क्षेत्रात मोठं व्हायचं असेल तर तुम्हाला नक्कीच ते काम मनापासून करायला लागेल आणि तुम्हाला अजिबात आळस करायला लागणार नाही. आणि आळसापासून तुम्ही नक्कीच सावध राहा. म्हणून आळस हा मृत समुद्र आहे, तो सर्व सद्गुण गिळून टाकत असतो. म्हणून वेळ वाचवण्यासाठी तुम्हाला आळसापासून स्वतःला वाचवले नक्कीच पाहिजे. जेव्हा आपल्यासमोर एखादे कठीण काम येते तेव्हा आपण आळस आल्याने ते करायचे टाळतो, पण टाळाटाळ करण्याशिवाय नंतर तुम्ही आळसाची इतर कारणे सांगतात आणि सांगत असतात. म्हणून आळसाचे एक महत्त्वाचे कारण आहे ज्यामुळे बहुतांश लोक दुर्लक्ष करतात, जरुरीपेक्षा जास्त जेवणे. जर तुम्ही जरुरीपेक्षा जास्त खात असाल किंवा जास्त तळलेले पदार्थ खात असाल तर तुमची ऊर्जा कमी होईल आणि मन एकाग्रचित्त नक्कीच होणार नाही. म्हणून आळसामुळे तुम्ही जास्त चुका करता आणि कामाची चालढकल करत कधीतरी कामे आटपता आणि त्यामुळे तुमच्या कामाच्या गुणवत्तेवर वाईट परिणाम सुद्धा होतो. आणि जर तुम्ही शेरलॉक होम्सचे चाहते असाल तर मग तुम्हाला ही गोष्ट अधिक चांगली समजेल, कारण जेव्हा तो एखाद्या समस्येच्या मागे लागायचा तेव्हा खाणे पिणे सोडून द्यायचा. त्याच्यामध्ये जेवणानंतर रक्तप्रवाह पोटाकडे जातो आणि त्यामुळे मेंदूची काम करण्याची क्षमता ही कमी होते. म्हणून वेळाच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचा 26वा सिद्धांत आहे की आळसापासून तुम्ही स्वतःला नक्कीच वाचवा. एक गोष्ट लक्षात घ्या, इथे जेवणासाठी लागणाऱ्या वेळाबद्दल आपण बोलत नसून जास्त खाण्यामुळे होणाऱ्या परिणामांची गोष्ट करत आहोत. जेवायला वेळ कमी लागतो, मात्र जास्त खाण्यामुळे येणाऱ्या आळसामुळे वेळ वाया जातो. म्हणून दिवसा जेवल्यानंतर विद्यार्थ्यांना पेंग येते आणि रात्री भरपेट जेवणानंतर सरळ बिछाण्यावर जाण्याची इच्छा होते. हे तुमच्या लक्षात आलं आहे का? कारण एखाद्या रेस्टॉरंट किंवा लग्न समारंभात भरपूर जेवल्याने पोट जड होतं आणि कधी एकदा झोपायला जातो असे तुम्हालाही झाले असेल. म्हणून सकाळी आपण सर्वात चांगले काम करू शकतो ते तुम्हाला माहिती आहे. एक कारण आहे की ज्यावेळी आराम केल्यानंतर शरीराची थकवा गेलेला असतो आणि सकाळच्या हवेत ऑक्सिजन भरपूर असतो. तिसरे कारण म्हणजे त्यावेळी आपले पोट रिकामे असते. पोट रिकामे झाल्यावर डोकं जास्त चांगले चालते. म्हणून एका काळी जास्त खाण्यापासून स्वतःला वाचवले पाहिजे, जेणेकरून तुम्हाला आळस येणार नाही. आणि थोड्या अंतराने थोडे थोडे खाणे तब्येतीसाठी सगळ्यात चांगले. तुम्ही जेव्हा कमी खाता तेव्हा तुम्हाला आळस येत नाही आणि तुमची ऊर्जा आणि एकाग्रता टिकून नक्कीच राहते. म्हणून आळस गोड असतो पण त्याचे परिणाम निर्दयी असतात. म्हणून आळसामुळे माणूस आपली महत्त्वाची कामे करू शकत नाही. म्हणून आपली ऊर्जा टिकून राहण्यासाठी आळस नावाचा महारोग नक्कीच दूर ठेवा आणि जेवल्यानंतर कोणी कमी खाल्ल्याबद्दल दुःख केले नाही. म्हणून एक लक्षात घ्या, तुम्ही जेवताना फक्त लिमिटमध्येच खायचं आहे आणि त्यानुसारच तुम्ही आपले कामासाठी तयार राहायचं आहे. म्हणून टोलवाटोलवी करू नका, चालढकल अजिबात आपल्या कामामध्ये तुम्ही करू नका आणि त्यातून वेळ नक्कीच वाया जात असतो आणि वेळेचं महत्त्वही आपल्याला कळत नाही. म्हणून खरी गोष्ट अशी आहे की लोकांना आपले आवडते काम करण्यासाठी वेळ काढता येतो. कमतरता वेळाची नसून इच्छेची असते. म्हणून आपण सगळेच कधी ना कधी एखाद्या गोष्टीची चालढकल करत असतो. आजचे काम उद्यावर ढकलतो. त्याला कारण म्हणजे आपला मूड नसतो किंवा ते काम कठीण वाटत असते. मात्र अशी चालढकल वेळाच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने घातक आहे असे लक्षात ठेवा. याचा एक तोटा असा आहे की असे केल्याने तुम्ही उद्याचा वेळ गहाण ठेवता आणि जे कर्म आजच करता येण्यासारखे होते ते उद्यावर ढकलल्याने तुम्ही दुसऱ्या दिवसाच्या कामाचे ओझे आणखी वाढवता. म्हणून आजचे काम आज केलेत तर दुसऱ्याच्या दिवसाचा ताण वाढणार नाही आणि शक्य असेल तर दुसऱ्या दिवशीच्या काही गोष्टी आजच करून टाका, म्हणजेच त्या दिवशीच्या कामाचा भार हलका होईल आणि त्या वेळात तुम्ही काही कामे करू शकाल. म्हणूनच वेळाच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचा 27वा सिद्धांत आहे चालढकल करू नका. आता हे आपण बघू की चालढकल का केली जाते आणि त्याची कारणे अनेक आहेत. म्हणून काम कंटाळवाणे असते, अवघड असते. काम संपवण्याचा निश्चित काळ नाही, त्या संबंधीचे उद्दिष्ट स्पष्ट नसते किंवा ते काम तुम्हाला इतकं मोठं वाटतं की त्याला कुठून सुरुवात करायची ते समजत नाही. अनेक वेळा असंही होतं की कामाची पूर्ण माहिती नसते आणि ती मिळाल्यानंतर कामाला सुरुवात करू असं तुम्हाला वाटतं.
आणि चालढकल करण्याचे कारण काहीही असलं तरी ते दूर करून आजच काम आजच करण्याची सवय आपण लावली पाहिजे. तुमचा निश्चय पक्का असेल तर कुठलीही समस्या सोडवता येते. मात्र निश्चय डळमळीत असेल तर प्रत्येक समस्या विकराळ स्वरूपाची वाटते. आणि मुळात प्रश्न असतो तो निश्चय पक्का असण्याचा. टालढकल करण्याचे सामान्य कारण म्हणजे एखादे काम करण्याचा आपला मूड कधीच नसतो. एक नीट लक्षात घ्या की छान काम करायला मूड कधीच नसतो. एक नीट लक्षात घेतलं की छान काम करायला हा मूड आपला चांगला नसतोच, पण चंचल असतं. जर शतानुशतके मनावर काबू ठेवण्याचा उपदेश केला जात असेल तर मग त्याला तसंच काही कारण असतं. मन कधीच चांगल्या गोष्टीकडे जात नाही, कारण त्यासाठी स्वयंशिस्त आणि कष्टाची गरज असते. ते तर कायम क्षणिक सुख आणि आनंद यांच्या मागे धावत असतं. म्हणून यशाचा नियम हा तोपर्यंत लागू पडणार नाही जोपर्यंत तुम्ही काम करणार नाहीत. म्हणून सुंदर मुलींशी गप्पा मारण्याचा तुमचा मूड कायमचा असेल, मात्र बाह्य सरसावरून मेहनत करण्याची इच्छा कधीच होणार नाही. आणि मेहनत करायला मन कचरतं. म्हणूनच तुम्हाला जीवनात काही करायचे असेल तर मनाचे किंवा मूडचे गुलाम तुम्ही राहू नका आणि मनाला शिस्त लावा. आणि मूड असो किंवा नसो कामाला लागा. म्हणून चालढकल करण्याचा आणखी एक प्रकार म्हणजे काम अर्धवट सोडायचे. तुम्ही एखादे काम अर्धवट सोडता आणि मग विचार करता की ते उद्या पुरे करूया. जेव्हा दुसरा दिवस उगवतो तेव्हा आदल्या दिवशी कुलपर्यंत काम झालं होतं आणि तुमचं लक्ष काय होतं आणि तुम्ही ते कसं पूर्ण करणार आहात ते तुम्हाला आठवावं लागतं. यात तुमचा बराचसा वेळ वाया जातो. याशिवाय असंही होऊ शकतं की ते काम पूर्ण करण्याइतका वेळ तुमच्याजवळ उरतच नाही आणि म्हणूनच त्याची विभागणी करा आणि एका वेळी त्याचा एक भाग पूर्ण करायचा अशी योजना आखा. आणि चालढकल करणे हा एक लोकप्रिय बहाणा आहे. या संदर्भात एक स्पॅनिश म्हण आहे, उद्या हा आठवड्याचा सगळ्यात व्यर्थ दिवस असतो. आणि काही लोकांकडे आपले आवडते काम न करण्याची हजारो कारणे असतात. वास्तविक त्यांना फक्त ते काम काम का करू शकतात या एकाच कारणाची गरज मात्र असते. म्हणून लक्षात घ्या, आपण ते कारण शोधायचं नाही आणि त्या कारण मागे आपण पळायचं नाही. आपण फक्त आपलं काम करून आपण सगळा वेळ आपला नक्कीच प्रत्यय लावायचा आणि चांगल्या कामासाठी लावायचा आहे. म्हणून दुसऱ्या दिवशीचे वेळापत्रक बनवून सुप्त मनाच्या शक्तीचा लाभ तुम्ही घेतला पाहिजे. युवावस्थेत माझ्या 10 पैकी 9 कामात अपयश यायचं, पण मला जीवनात असफल व्हायचं नव्हतं. म्हणून मी 10 पटीने जास्त काम केले आहे असे जॉर्ज बर्नार्ड शॉ म्हणतात आणि त्यानुसार त्यांना यशही मिळालं आहे. म्हणून वेळाच्या नियोजनाची आदर्श स्थिती म्हणजे आदल्या दिवशी दुसऱ्या दिवसाच्या कामाचे नियोजन करणे होय. आणि एक दिवस आधी नियोजन केल्याने तुम्हाला सुप्त मनाच्या शक्तीचा लाभ होतो. आणि मनाचे 2 प्रकार असतात, एक जागृत मन आणि एक सुप्त मन. म्हणून जागृत मन विचार करत असतं, सुप्त मन आपल्याला जाणवत नाही आणि मात्र हेच मन आपल्याला योग्य प्रकारे आणि कमी वेळात काम करण्याचे नवीन प्रकार सुचवू शकते. आणि रात्री खूप विचार करूनही उत्तर मिळाले नाही आणि सकाळी त्याचे उत्तर मिळाले आणि विचार न करताच सगळं काही ठीक झालंय असं घडलंय का? झालं असेल तर ते तुमच्या सुप्त मनामुळे झालंय. आणि रात्री जेव्हा तुम्ही तुमचे मन झोपलेले असते तेव्हा हे सुप्त मन त्या समस्येवर काम करते आणि सकाळ होताच उत्तर तुमच्या समोर हजर केले जाते. आणि जागरूक मन जणू काही त्याचं काम आउटसोर्स करत असतं आणि ते काम जागृत मनाला अवघड असतं ते सुप्त मन चुटकी सरशी करतात. म्हणून सुप्त मनाचा उपयोग करून घेण्यासाठी कामाची योजना आदल्या दिवशी करा. तुम्हाला खरंच जर व्यवस्थापन करायचं असेल तर जागरूक मनाचाच नाही तर सुप्त मनाचाही उपयोग करून घ्यावा लागेल. आणि हेच मन तुम्हाला कमी वेळात अधिक काम करण्याचे उपाय शोधण्यात मदत करेल. म्हणून एक रात्र आधीच योजना केलीत तर रात्रभरती कार्यसूची तुमच्या सुप्त मनाकडे सामावली जाते आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला आपोआप योग्य क्रम सुचतात आणि तुम्ही त्याचप्रमाणे काम करू लागता. काम करण्याची नवीन पद्धतही तुम्हाला सुचू शकते. कधी कधी कामाच्या संदर्भात न विचार करता वेळाच्या संदर्भात विचार केल्याने तुमचे काम अर्धवट राहिले असे होऊ शकतं. जसं तुम्ही कधी कधी म्हणता की मी जे काम तासनतास करेन त्याऐवजी मी या कामाला हा भाग 1 तासात पूर्ण करेन. आणि असं म्हणायला पाहिजेत की त्याहीपेक्षा चांगली पद्धत म्हणजे जर त्या कामात 1.25 तास लागला तर 1.25 तास ते काम केलं पाहिजे. आणि पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून त्याकडे नक्कीच तुम्ही बघा. मेंदू ज्याचा विचार करू शकतो आणि ज्यावर विश्वास ठेवतो ते मिळवू देखील शकतो. म्हणून याचं एक उदाहरण बघू. मी 1 तास गणिताचा अभ्यास करीन असं एक विद्यार्थी ठरवतो आणि दुसरा विद्यार्थी ठरवतो की मी 10 उदाहरणे सोडवीन. आता कोणाची जास्त प्रगती होईल त्याचा तुम्हीच विचार नक्कीच करा. आणि अर्थातच दुसऱ्या विद्यार्थ्याची कारणे त्याने काम करण्याची निश्चित लक्ष ठरविले आहे. म्हणून
यशाचे सरळ सूत्र आहे. योग्य काम करा, योग्य प्रकारे करा आणि योग्य वेळात मात्र ते झालंच पाहिजे. आणि यानुसार तुम्ही यशस्वीरित्या सर्वांकडून तुम्ही भरपूर काही गोष्टी मिळवू शकता आणि चांगल्या प्रकारे कामही करू शकता. म्हणून तुम्हाला हे काम करण्याची गरज पडेल आणि तुम्ही चांगल्या प्रकारे काम करण्यासाठी भरपूर काही गोष्टी तुम्हाला नक्कीच सहन करावे लागतील. आणि त्या सहन केल्याने तुम्ही प्रगतीच्या पथावर नक्कीच जाल. आणि प्रगतीच्या पथावर गेल्यावर तुम्हाला वेळेचं नियोजन करायचं समजेल. आणि वेळेचं नियोजन चांगल्या पद्धतीने जर करता आलं तर मग तुम्ही जीवन हे चांगल्या पद्धतीने पण जगू शकता. आणि याचा अर्थ असा होतो, म्हणून वाईट सवयीपासून नक्कीच तुम्ही शेवटपर्यंत दूर राहिले पाहिजे आणि चांगल्या सवयी नक्कीच आत्मसात केल्या पाहिजे. म्हणून माझा शेजारी काय म्हणतो आणि विचार करतो याची पर्वा जो माणूस करत नाही त्याचा कितीतरी वेळ वाचत असतो. म्हणून या भागात आपण दारू, सिगरेट यांच्या गुणदोषावर चर्चा करणार नाही, कारण ते आरोग्याच्या संदर्भातले प्रश्न आहेत. आपण त्यांचे विश्लेषण वेळाच्या संदर्भात करणार आहोत. दारू आणि सिगरेट शरीराच्या बाबतीत तर घातक आहेतच, पण या गोष्टी वेळाच्या संदर्भातही घातक आहेत. तरुण व्यक्ती एक सिगरेट ओढण्यामध्ये अर्धा तास घालवते, मात्र सिगरेटसाठी जी जुळवाजुळव करायला लागते, वातावरण निर्माण करायला लागते, त्यासाठी बराच वेळ जातो. आणि आपल्या समाजात घरी सिगरेट ओढायचा रिवाज नाही, त्यामुळे काहीतरी बहाणा काढून तो मुलगा बाहेर जातो आणि पानाच्या दुकानात जाऊन सिगरेट ओढतो. म्हणून सोबत असल्यामुळे मित्रांबरोबर गप्पा टप्पा होतात आणि या फालतू गोष्टीत वेळ कसा जातो हे समजतही नाही. म्हणून वेळाच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचा 29वा सिद्धांत आहे, वाईट सवयींपासून तुम्ही पहिले दूर राहिले पाहिजे, तर तुमचा भरपूर वेळ वाचेल. म्हणून दारू तर वेळ आणखी वाया घालवणारी सवय आहे. वेळ वाया घालवणारी ती सर्वात वाईट गोष्ट आहे असे म्हटले तर ती अतिशय योक्ती ठरेल, नाही का? मग एकतर दारू प्यायला बराच वेळ लागतो आणि प्यायल्यानंतर माणूस कुठलेही काम करू शकत नाही आणि कोणाला भेटू शकत नाही, कुठे जाऊ शकत नाही किंवा फोनवर धड बोलूही शकत नाही. म्हणून दारू प्यायल्यावर अपघाताची शक्यता वाढते, ते वेगळंच. आणि दारू प्यायल्यावर दुसरा दिवसही बिघडतो, कारण त्यामुळे तुमच्या दिवसाची सगळ्या डोकेदुखीने उजाडते आणि आदल्या दिवशीच्या नशेचा हँगओव्हर दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत राहतो. आणि दारूचे व्यसन सोडल्याने आपला बराचसा वेळ वाचू नक्कीच शकतो. आणि सिगरेट आणि दारू व्यतिरिक्त इतरही अनेक वाईट सवयी असतात, ज्यामुळे तुमचा बराचसा वेळ हा वाया जातो. आणि या मानसिक सवयींमुळे अडकून तुमचा बराचसा वेळ वाया जातो. आणि एक मुख्य सवय म्हणजे दुसऱ्यांवर टीका करणे, इकडची तिकडची गोष्ट तिकडे करणे. आणि वेळाच्या नियोजनाच्या दृष्टीने ती वाईट आहे, कारण त्यात तुमचा खूप वेळ वाया जातो. म्हणून वाद घालणे, भांडणे यामुळे तुमचा बराचसा वेळ वाया जातो आणि त्याचा ताण पडतो, ते वेगळंच. म्हणून या सवयींपासून सावध राहा. आणि लांबलचक गप्पा मारण्यातही खूप वेळ वाया जातो आणि तुम्ही उशीर करता, वेळ करत नाही. म्हणून सवयी घालवण्यासाठी सिकंदर या महान योद्ध्याच्या वडिलांच्या म्हणजे दुसऱ्या फिलिपिन्सच्या संदर्भातली घटना लक्षात ठेवा. सगळ्या प्रमुख युरोपियन देशांवर कब्जा केल्यावरच फिलिपिन्सने लॅडिस्मिनोवर हल्ला करण्याचे ठरवले आणि तिथल्या नागरिकांना धमकीचे पत्र लिहिले. तुम्ही ताबडतोब शरण यावं असं तुम्हाला सल्ला आहे. आणि कारण जर माझे सैन्य तुमच्या शहरात घुसले तर तुमची शेते नष्ट होईल आणि तुमची हत्या होईल आणि तुमचं शरीर नक्कीच शहर बेचिराख होईल. आणि लॅसिडोवांचे लोक याच तसेच सडेतोड उत्तर देऊ शकले असते, मात्र त्यांनी फक्त एक शब्द लिहून पाठवला. जर फिलिपला संदेश मिळाला आणि त्याने लॅसिडोमानवर चढाई करण्याचा निर्णय बदलला, मग आज हा कालचा परिणाम असतो आणि उद्याचे कारण नक्कीच असतो, हे तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे. म्हणून याचा वेळेचा सर्वश्रेष्ठ उपयोगाचा तिसरा सिद्धांत आहे की सापेक्षतेचा नियम समजून घ्या. आणि एखाद्या सुंदर तरुणीशी प्रेमलाभ करताना एक तास एका सेकंदाप्रमाणे वाटतो, मग लाडभडक निखाऱ्यावर एक सेकंद बसणे हे एका तासासारखे वाटते. याला सापेक्षता म्हणतात. म्हणून सापेक्षतेचा नियम वेळाच्या संदर्भात फार महत्वाचा आहे. वेळ तेवढाच असतो, आपला त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. आणि तुम्ही बऱ्याच वेळा बघितले असेल, मुले व्हिडिओ गेम खेळत असताना त्यांना तहान भूक जाणवत नाही आणि 2 तास कुठे गेले ते त्यांना कळतच नाही. मात्र अभ्यासाला बसलं की त्यांना 100 गोष्टी आठवतात आणि 15 मिनिटं झाली की त्यांना खूप वेळ झाल्यासारखं वाटतं. हे सापेक्षतेच्या नियमामुळेच होतं. जेव्हा तुम्ही एखादं प्रिय आणि मनपसंत काम करता तेव्हा तुम्हाला वेळाचा भान राहत नाही, कारण तुम्ही लयबद्ध पद्धतीने काम करत असता आणि ज्याला मानसशास्त्रीय भाषेत फ्लो मध्ये राहणं असं म्हणतात. आणि अशा वेळी जेव्हा तुम्ही एखादं काम करता तेव्हा ते सहजच चांगल्या प्रकारे होतं, कारण प्रयत्न न करता ते सहजपणे आणि उत्तम प्रकारे होत असतं. म्हणूनच सापेक्षतेचा नियम लक्षात घेऊन आपलं काम मनोरंजक कसं होईल आणि त्याचे उपाय शोधा. आणि असं केल्याने
तुम्हाला तुमच्या कामाची लय सापडेल आणि तुमच्या सगळ्यात महत्त्वाच्या कामाला मनोरंजक करा आणि मनोरंजक समजा सुद्धा. म्हणून समजा तुम्ही सेल्समन आहात आणि तुम्हाला तुमच्या कामाचा तिरस्कार वाटतो आणि अशा परिस्थितीत 1 तास काम केल्यानेही तुम्ही थकून जाल आणि असा विचार कराल की उरलेलं काम आता उद्या करूया. या उलट तुम्ही तुमचं लक्ष काय आहे याचा विचार केलात आणि तुमच्या यापूर्वीच्या रेकॉर्डशी स्पर्धा केलीत तर आज एक नवीन रेकॉर्ड करायचं आणि ठरवलं तर तो तुमच्यासाठी एक मनोरंजक खेळ वाटेल आणि उत्साहाने तुम्ही ते काम करू लागाल. असं काहीतरी करा ज्यात तुमचं मन रमेल. आणि जर तुमचं काम इतकं नीरस असेल की ते मनोरंजक करता येत नाही तर काम तरी बदला किंवा एखाद्या माहितीगार व्यक्तीला त्यात रंजकता कशी आणता येईल ते विचारा. काम संपल्यानंतर स्वतःलाच बक्षीस देण्याची लालूच दाखवा आणि काम संपल्यानंतर टेबलावर पाय पसरून हॉट चॉकलेट प्यायचं आणि एखादी फिल्म बघायची किंवा तुमच्या आवडीचं डिनर करायचं असं तुम्ही ठरवलं असेल तर त्यापासून तुम्हाला प्रेरणा मिळेल आणि कामातली गंमत वाढेल. एवढंच काय, तुमच्या आर्थिक लक्ष्याचीही आठवण ठेवा. अशी कल्पना करा की तुम्ही सुबत्ता आली तर तुमचं जीवन किती सुखाचं नक्कीच होईल. म्हणून आपल्या मुलाला माणूस बनवायला एका स्त्रीला 20 वर्षे लागतात आणि दुसरी 20 मिनिटात त्याला उल्लू बनवते. नक्कीच असं असतं. म्हणून ध्येय हे आपल्या पायांना पुढे जाण्याची शक्ती देते आणि कष्ट सहन करण्याची ताकद देते. जर तुमच्या स्वप्नात पुरेशी ताकद असेल तर ते तुम्हाला सतत पुढे जाण्यासाठी प्रेरित करेल. आणि सापेक्षतेचा नियम कधीच विसरू नका. तुम्ही काम करत असताना दुसऱ्यांना वाटेल तुम्ही उगाचच रात्रंदिवस मेहनत करत आहात आणि तुम्ही खरं तर त्यांच्यासारखी मौज मजा करायला पाहिजे. मात्र आपण रात्रंदिवस मेहनत करून आपल्या लक्ष्याकडे जात आहोत हे तुम्हाला माहिती असतं आणि एक वेळ अशी येईल की आपण आपले ध्येय प्राप्त करू आणि त्यानंतर आयुष्यभर मजा करू आणि ही जाणीव तुम्हाला असते. याला सापेक्षता म्हणतात. एकाला वर्तमानातील कष्ट दिसतात तर दुसऱ्याला भावी आयुष्यातील सुखे दिसतात. निवड तुम्हाला करायची आहे. ईश्वराने वेळाची निर्मिती केली तेव्हा ती मुबलकपणे केली आणि सर्वांना सारखाच वेळ दिलाय. मग त्या वेळेचा सदुपयोग कसा करायचा हे तुम्हाला स्वतःला ठरवायचंय आणि स्वतःलाच तुम्हाला भरपूर काही गोष्टी या तुमच्यापासून समजाव्या लागतील आणि त्याच गोष्टी समजून तुम्ही स्वतःला मनात नीट चांगल्या प्रकारे वागणूक देऊन चांगल्या गोष्टी घडवू शकता. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर खंबीरपणे पाठीशी असलेले अतिशय सुंदर सोबत म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज आहेत आणि त्यांच्यावरच आपण भरोसा ठेवला पाहिजे. आणि प्रत्येक गोष्टीची वेळ निश्चित असते, ठिकाणही निश्चित असते. तुम्ही तिथे जात नाही, तुम्हाला तिथे नेले जाते. खेळ तुमचा नसतोच, खेळ फक्त स्वामींचा असतो आणि स्वामी आपल्याला फिरवत असतात आणि स्वामी आपल्याला भरपूर काही मार्गही दाखवत असतात. म्हणून आयुष्याच्या चांगल्या वाईट अनुभवाची शिदोरी कायम सोबत असावी म्हणजे पडणारे पुढचे पाऊल नक्कीच तुमचे चुकणार नाही आणि चांगल्या प्रकारे ते पाऊल पडेल. म्हणून स्वामी म्हणतात, जो माणूस स्वतःच्या परिस्थितीला स्वतःची ताकद बनवतो तो माणूस कुठेच कधीच कमी पडत नाही. हे देखील तितकेच खरे आहे. आणि मानसशास्त्रज्ञानुसार आपण जेवढं कमी बोलू तेवढंच आपल्या शब्दाला महत्त्व जास्त दिले जात असते आणि आपल्या शब्दाला महत्त्वही येत असते. म्हणून प्रत्येक श्वासात तुमचे नाव असावे, प्रत्येक दिशांमध्ये तुम्ही दिसावे. मी डोळे उघडताच तुमचे चरण पाहावे आणि मनापासून नक्कीच स्वामींची मी भक्ती करावी असे मला वाटत असते. म्हणून स्वतःच्या आत्मविश्वासाची ढाल मजबूत असेल तर जगाने तुमच्या नक्कीच खच्ची करण्यासाठी कितीही उलाढाल करू द्या, काही फरक तुम्हाला पडणार नाही आणि काही तुम्हाला होणार नाही. कारण स्वामी म्हणतात, घाबरू नकोस. तुझे प्रयत्न प्रामाणिक, मार्ग सुयोग्य आणि कर्म स्वच्छ असतील तर तुझं वाईट कधी आणि कधीही मी होऊ देणार नाही आणि कधीही होणार सुद्धा नाही. म्हणून ईश्वराची भेट घडवण्याचे आणि भेटलेल्या ईश्वराच्या सतत संपर्कात राहण्याचे माध्यम म्हणजे नामस्मरण आहे आणि ते तुम्ही नक्कीच केलं पाहिजे. कारण नामस्मरणाने चांगल्या गोष्टी घडतात आणि चांगल्या गोष्टी आपण आत्मसात सुद्धा करू शकतो. म्हणून कर्म कोणाच्या तरी विश्वास तोडण्याआधी की लक्षात ठेवा की एके दिवशी तुम्हाला अशाच गोष्टींचा सामना नक्कीच करावा लागेल आणि ते कर्म तुमच्याजवळ फिरून मात्र नक्कीच येतील. म्हणून आयुष्यात सर्व हारलात तरी चालेल पण हिंमत कधी हारू नका. कारण हीच हिंमत तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा देते आणि आत्मविश्वास नक्कीच वाढवत असते. हे तुम्ही नक्कीच स्वीकार करायला हवं. म्हणून मित्रांनो, दिवस प्रत्येकाचे बदलत असतात, फक्त सहनशक्ती ठेवावी लागते आणि आजची परिस्थिती उद्या राहणार नाही हे सुद्धा तुमच्या लक्षात आलंच पाहिजे. मित्रांनो, तुला कोणी त्रास दिला असे स्वामी म्हणत आहेत की तुला कोणी त्रास दिला बाळा म्हणून वाईट वाटून घेऊ नकोस. तुझ्यापासून कोणी दूर गेलं म्हणून काळजी करू नकोस. मी तुला तेच देणार आहे जे तुझ्यासाठी योग्य आहे आणि तेच देणार नाही जे योग्य नाही. म्हणून निर्णय माणसांचे चुकतात,
स्वामींचे कधीच निर्णय चुकत नाही आणि ते सगळ्यांना चांगल्याच गोष्टी देऊ इच्छित आहे. म्हणून अशा व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवा, जी व्यक्ती आपल्या अंतःकरणातील गोष्टी ओळखेल आणि हसण्यामागील दुःख, रागवण्यामागील प्रेम व शांत राहण्यामागील कारण ती व्यक्ती जाणू शकेल आणि ती व्यक्ती अनुभव नक्कीच शकेल. त्या व्यक्तीशी नक्कीच तुम्ही जवळीक साधू शकता, कारण ती व्यक्तीने तुम्हाला भरपूर जवळून ओळखले आहे. म्हणून लोकांचं वाईट करून आपलं चांगलं होईल अशी अपेक्षा कधीच करू नका, कारण कर्माची फळं एक दिवस भोगावीच आपल्याला लागतात आणि ती शेवटी भोगावी लागणारच आहेत. म्हणून परमात्मा कधीच कोणाचं भाग्य लिहित नाही. भाग्य लिहितात ते आपले कर्म, विचार आणि व्यवहार. म्हणून कर्म, विचार आणि व्यवहार चांगले असले की सर्व काही आपल्याला जीवनात मिळणार आहे आणि त्याचप्रमाणे आपलं जीवनही चांगलं सुद्धा होणार आहे. म्हणून एक लक्षात घ्या की तुम्ही जेव्हा किती खचले तरी नव्याने सुरुवात करणे, पण हार कधीच मानणार नाही. आणि कारण मला माहिती आहे की माझे स्वामी माझ्या नेहमी सोबत आहेत आणि स्वामी सगळ्यांच्या सोबत असतात सुद्धा. म्हणून अंशुज रूपांतर, आनंद अश्रुत म्हणजे नक्कीच होणाऱ्या चमत्काराला माझ्या स्वामींची कृपा म्हणतात आणि स्वामींची कृपा त्यात असते सुद्धा. म्हणून काळजी करू नकोस. अरे आयुष्यात अशा अडचणी, असे अडथळे येतातच. अरे म्हणून धीर सोडायचा नाही, खचून जायचं नाही. मी आहे तुझ्या पाठीशी असं अभय वचन स्वामी आपल्याला देत आहेत. आणि दिवस प्रत्येकाच्या बदलत असतात. फक्त सहनशक्ती ठेवावी लागते. आजची परिस्थिती उद्या नक्कीच राहणार नाही हे मी तुला वचन देतो असे स्वामी सांगत आहेत. आणि मी कोणत्याही रूपात तुला मदत करायला येईल. एकदा नक्कीच तू माझी आठवण काढ आणि नामस्मरण कर. मी तुला दर्शन आणि चमत्कार नक्कीच दाखवणार आहे. आणि असेल नसेल कोणी तुझं, तू कायम पंखात भरारी ठेव आणि पुढे जाण्यासाठी तयार राहा. मी तुझ्या पाठीशी ठामपणे उभा राहील. स्वतःच्या आत्मविश्वासाची ढाल मजबूत असेल ना, तर जगाने तुमच्या नक्कीच कितीही मागे काही किडे करू द्या आणि काही करू द्या, तुम्हाला त्याचा काहीच फरक पडणार नाही आणि कोणत्याच गोष्टीचं तुम्हाला नवलही वाटणार नाही. कारण तुम्ही चांगल्या प्रकारे गोष्टी हाताळायला शिकले आहात आणि चांगल्या प्रकारे तुम्ही भरपूर काही गोष्टी नक्कीच तुम्ही समजायला शिकले आहात. आणि अशा गोष्टी जेव्हा तुम्ही समजता तेव्हा तुम्ही चांगल्या पद्धतीने नक्कीच त्या वेळेला, सामर्थ्याला नक्कीच तुम्ही सामोरे जायला शिकत असता. आणि नक्कीच तुम्ही त्याला सामोरे जायला शिकलात तर तुमच्यामध्ये ती सहनशक्ती, ती ताकद आलेली असते की तुम्ही कोणत्याही परिस्थितीला सामोरे नक्कीच जाऊ शकता. म्हणून आयुष्यात नशीब कधी बदलेल हे सांगता येत नाही. आणि नशीब जर चांगलं हवं असेल तर त्यासाठी तुम्ही कर्म पण चांगलीच असायला हवेत आणि कर्म पण चांगलीच तुम्ही करायला हवेत. म्हणून खोटं बोलणं हे एक असं कर्ज आहे ना, त्या तात्पुरत्या सुखासाठी खोटं बोलून माणूस एक वेळ मारून नेतो, पण त्याची परतफेड त्याला आयुष्यभर मात्र नक्कीच करावी लागत असते. आणि ती करावी लागणार सुद्धा आहे, कारण त्याने खोटं बोललेलं असतं. म्हणून प्रत्येकाला वाटत असतं मन हलकं करावं, पण त्यासाठी ऐकणारा आपला माणूस असावा लागतो. म्हणून विसरण्याची सवय सुद्धा खूप महत्त्वाची आहे. कारण सर्व काही आठवलं तर माणूस कधीच आनंदी राहू शकत नाही. कारण त्याने विसरायला हवंच आणि विसरायला सुद्धा पाहिजेच. कारण चुकीच्या गोष्टी विसरून जायच्या आणि चांगल्या गोष्टी फक्त मनामध्ये ठेवायच्या, एवढंच तुम्हाला करायचं आहे. म्हणून तुम्हाला जमेल. कोण बोललं तुम्हाला नाही जमणार. कोणाचं ऐकू नका, कारण त्यामुळे तुमच्यात निगेटिव्हिटी वाढत असते आणि जे कुठे करणार असतो ते पण आपण करत नाही. म्हणून मला माहिती आहे की तुम्ही जे काम करत असाल किंवा करणार असाल त्यात नक्की यशस्वी व्हाल. फक्त आता कोणाचं ऐकत बसू नका. जे आहे त्याला सुरुवात करा. तुमचा नक्कीच दिवस येईल आणि तुम्हाला नक्कीच ते जमणार आहे. फक्त तुमच्यावर, स्वतःवर विश्वास तुमचा असायला हवा. परिस्थिती ओढात आणायची असली तरी समाधानी वृत्तीच्या माणसाला कधीच काही कमी मात्र पडत नाही. आणि ज्या दारूमुळे मुलाने लहानपणी आपल्या आई वडिलांना संसार उद्ध्वस्त होताना बघितला, तो मुलगा आयुष्यात कुठलंही व्यसन करण्याची हिंमत मात्र करत नाही. कारण त्याला माहिती असतं की याचं नक्कीच परिणाम वाईट होणार आहेत. म्हणून तुम्हाला सांगितलं की तुम्हाला ते नाही जमणार. काहीच न बोलता इग्नोर करा. लोक येतील आणि तुमच्यावर हसतील. इग्नोर करून निघून जायचं. लोक येतील, तुम्हाला टोमणे मारतील. तुम्ही करिअर बद्दल इग्नोर करून निघून जायचं. म्हणून कारण तुमचं पहिलं फोकस हे त्या लोकांवर नाही तर तुमच्या स्वप्नावर पाहिजे. आणि लोक काय येतच राहतील आणि जातच राहतील आणि तुम्हाला ते बोलतच राहतील. म्हणून त्यांच्याकडे तुम्ही अजिबात लक्ष द्यायचं नाही. नका करू. एवढं पण काही कॉम्प्लिकेटेड नाही आहे आयुष्य जेवढं तुम्हाला वाटत आहे. मार्ग भेटल रे. प्रत्येक गोष्टीला एक वेळ असतो. त्या गोष्टी तेव्हाच होतात. आपण कितीही काही केलं तर त्या गोष्टी तुम्हाला तेव्हाच मिळतील जेव्हा त्यांची वेळ आलेली असेल. म्हणून जेव्हा आपण तुटू, पूर्णपणे काही सुधारणार नाही, काय करायचं ते सगळं संपल्यासारखी फिलिंग येतील, तेव्हा फक्त एकच गोष्टी तुम्हाला त्यातून बाहेर काढू शकते, ती म्हणजे स्वतःवरचा विश्वास
आणि स्वामींवरचा विश्वास की आम्ही हे करू शकतात. आणि नक्कीच सेना जगातील कितीही मोठं संकट असू दे की तुम्ही त्यातून नक्कीच बाहेर पडणार आणि भरपूर काही गोष्टी तुम्ही त्यातून अनुभव सुद्धा घ्याल. म्हणून आयुष्य जगताना आई वडील नावाची भीती आणि धाक कायम असला पाहिजे. ज्या दिवशी आपण आई वडिलांना घाबरणार नाही तिथून पुढे आयुष्याची घसरण मात्र नक्कीच चालू होत असते. म्हणून अपमानाचा बदला भांडण करून नाही तर समोरच्या व्यक्तीपेक्षा जास्त यशस्वी बनवून नक्कीच घेतला जात असतो. आणि तो बदला खूप चांगलाही असतो, कारण त्यात कोणाची हानी होत नाही. म्हणून अशी कुठलीच गोष्ट नाही की जी तुम्ही नाही करू शकत. जर तुम्ही ठरवलं तर सगळ्या गोष्टी शक्य आहेत. प्रॉब्लेम्स हा नाही आहे की सगळं अवघड आहे. प्रॉब्लेम हा आहे की तुम्ही अजून ते मनावर नाही घेतलं. आणि ज्या दिवशी मनावर घ्याल त्या दिवशी सर्व काही तुम्ही साध्य करून राहाल. म्हणून जर बाकीचे ते करू शकतात तर तुम्ही ते नक्कीच करू शकता. आणि तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा, नक्कीच तुमचा दिवस सुद्धा येणार आहे. म्हणून माणसापासून दूर करणारी पहिली गोष्ट म्हणजे आपली जीव आणि दुसरी गोष्ट म्हणजे पैसा आहे. आणि पैसा आणि जीव नक्कीच तुमच्या ताब्यात असेल तर तुम्ही माणुसकी जपायला शिकता आणि माणसं जोडायला सुद्धा शिकता. म्हणून संगत अशी ठेवा जे तुम्हाला सोबत घेऊन चालण्यात योग्य समजतील, पाठीमागे ढकलण्यात नाही. आणि एक लक्षात घ्या, जे पाठीमागे ढकलण्याचे षडयंत्र असतात ते नक्कीच पाठीमागे राहतात, ते कधी वर येत सुद्धा नाही. म्हणून पैशाचा माज फक्त माणसापुढे चालतो, कर्मापुढे भले भले भीक मागत असतात, हे मात्र तितकेच खरे आहे. आणि खरा आनंद आपल्याकडे असलेल्या वस्तूंच्या असण्यामुळे नाही तर आपल्याकडे असलेल्या उत्तम विचारांमध्ये असतो. आणि ते उत्तम विचारच आपल्याला पुढे घेऊन जात असतात. एवढं मात्र फक्त लक्षात ठेवा, समोरच्या व्यक्तीची ऐकण्याची तयारी नसेल तर त्याला समजून सांगण्यात काहीच अर्थ नसतो. आणि तो अर्थ शेवटपर्यंत नसतो. तुम्ही किती आटापिटा करा तो व्यक्ती आपलं काहीच ऐकणार नाही. म्हणून डोळ्यातून पडलेले अश्रू आणि नजरेतून पडलेली माणसं पुन्हा त्यांची जागा कधीच मिळवू शकत नाही. आणि ते मिळवू शकत नाही कारण त्यांनी तसं आपल्यासोबत केलेलंही असतं. म्हणून मित्रांनो, एक लक्षात ठेवा, वडिलांपेक्षा महत्वाचं काही नाही आणि आईसारखं मोठं कोणीच नाही. एवढं फक्त तुम्ही कटू सत्य लक्षात ठेवायचं आहे. लोक मेलेल्या माणसाला खांदा देणे पुण्य समजतात, पण नियतीसमोर हतबल झालेल्या जिवंत माणसाला आधार देताना 10 वेळा ते विचार करत असतात. म्हणून तुम्ही अगदी विचार न करता त्याला मदत नक्कीच केली पाहिजे आणि ते तुमचं कर्म चांगलं होईल. म्हणून बऱ्याचदा पाहिजे तसं जगता येत नाही, कारण आयुष्यातले बरेच छंद जबाबदारीकडे घाण ठेवावे लागतात. म्हणून ज्यावेळी तुम्हाला बघता समोरची व्यक्ती नम्रपणे नमस्कार करते ना, त्यावेळी समजून घ्या की जगातील सर्वात मोठी श्रीमंती आपण कमावली आहे आणि आपण भरपूर मोठी गोष्ट ही जगू शकतो. म्हणून मला नेहमी हे जाणून घेण्यासाठी की किती स्ट्रॉंग आहे ते, मला रोज काहीतरी नवीन शिकण्याची संधी दिल्याबद्दल, मला एवढी चांगली माणसं दिल्याबद्दल जी माझ्या खूप जवळ आहेत आणि माझ्या जगण्याला काहीतरी अर्थ दिल्याबद्दल. म्हणून मी खुश आहे. जरी माझ्या लाईफमध्ये खूप प्रॉब्लेम असले तरी कारण स्वामी आपल्या पाठीशी आहेत आणि स्वामींवरचा विश्वास ठेवूनच आपण सर्व काही जीवन चांगल्या पद्धतीने जगलेच पाहिजे. स्वामी सांगतात, हजारो नाती जोडा पण एक नातं असं जोडा, जेव्हा ते हजारो तुमच्या विरोधात जातील तेव्हा ते एक असलेलं नातं तुमच्या सोबत नक्कीच उभं असेल आणि शेवटपर्यंत उभं असेल. म्हणून जीवन जगणं सोपं नाही. हातोड्याचे घाव सोसल्याशिवाय दगड सुद्धा देव बनत नाही. म्हणून दगडाला सुद्धा ते घाव सोसावे लागत असतात. म्हणून कचऱ्यात फेकलेली भाकरी हेच सांगते की पोट भरलं की माणूस आपली लायकी नक्कीच विसरून जात असतो आणि त्याला कळत नाहीये की एक वेळ त्या भाकरीनेच आपलं पोट मात्र नक्कीच भरलं होतं आणि त्यानेच आपल्याला भरपूर काही दिलंही सुद्धा होतं. म्हणून मृत्यू असूनही माणसात किती अहंकार भरला आहे विचार करा. जर मृत्यूच नसता तर माणसाने किती माज दाखवला असता आणि किती गोष्टी त्याने अहंकारामध्ये केल्या असत्या. म्हणून रागात माणसानं कधीच इतकं पुढे जाऊ नये की राग मावळल्यावर परतीचे सगळे दरवाजे मात्र बंद होतील. आणि असे आपण कधीच करू नये. म्हणून आपल्याला आपल्या स्पेशल व्यक्तीकडून स्वारीची अपेक्षा नसतेच, फक्त त्या व्यक्तीने परत ती चूक करू नये एवढीच अपेक्षा आपण त्यांच्याकडून करू शकतो. कोणाच्या मनात काय आहे हे जर कळलं असतं तर मग या जगात कोणीच कोणाशी नक्कीच बोललं नसतं, कारण त्यांना सगळं काही पहिलेच समजलं असतं आणि त्यांना भरपूर काही गोष्टी या चुकीच्या सुद्धा समजल्या असत्या. म्हणून सध्याच्या परिस्थितीत जर तुम्हाला कष्ट, त्रास हे सर्व सहन करावं लागत असेल तर मग संयम ठेवा. त्याचं चांगलं फळ नक्कीच तुम्हाला लवकरात लवकर मिळणार आहे आणि लवकरात लवकर तुम्ही चांगल्या मार्गाला सुद्धा लागणार आहेत. म्हणून माणसाची वाणी बदलल्याला एकच गोष्ट कारणीभूत ठरते आणि ती म्हणजे खिशातील नाणी. आणि ती नाणी जर जास्त वाढली तर त्याचा माज वाढत असतो आणि अहंकार आणि गर्व सुद्धा वाढत असतो. म्हणून तो अहंकार आणि गर्व तुम्ही कधीच वाढू देऊ नका आणि शांतपणे आणि शांत चित्ताने नक्की समोरच्याशी बोला. सुखी जीवनासाठी नुसते घर चांगले असणे गरजेचे नाही,
तर घरात चांगले वातावरण असणे चांगलेच गरजेचे आहे, आणि ते असले की सर्व काही चांगले आणि ठीक मात्र आयुष्यात होते. म्हणून कुटुंब आणि समाज दोन्ही बर्बाद होतात जेव्हा शहाणे गप्प बसतात आणि मूर्ख मात्र बोलू लागतात. म्हणून छोट्या छोट्या गोष्टींमधून शिकत राहा. योग्य वेळ आल्यावर तुमची मेहनत आपोआप जगाला दिसेल आणि जगाला कळेल की तुम्ही काय करून ठेवलंय. म्हणून आंधळे बहिरे मुखे बनून आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. इथे इतके रिकामे लोक आहेत की ते स्वतः काही करणार नाहीत आणि इतरांनाही काही मात्र करू देणार नाहीत आणि त्यांना चांगलं समजणार सुद्धा नाहीत. म्हणून जीवनातील नाती जपायची वेगळीच मजा असते. फक्त हे नाती जपताना थोडी काळजी घ्यायची असते. ताई, आत्या, काकू, मावशी हे सगळी नाती आपण नक्कीच जोपासली पाहिजे. शक्य असेल तेवढी इमानदारीने मेहनत करा. बाकी देवावर सोडा. जे होईल ते चांगलंच होईल आणि जे भगवंत आपलं बघणार आहे ते चांगलंच बघणार आहे, कारण आपण कोणाचं वाईट केलं नाही. जो व्यक्ती स्वतःशी प्रामाणिक असतो त्याला उशिरा का होईना यश मिळतेच, आणि स्वामी त्याला नक्कीच यशही मिळवून देतात, कारण तो प्रामाणिकपणे आणि इमानदारीने प्रयत्न करत असतो आणि नक्कीच चांगल्या प्रकारे तो त्या प्रयत्नांमध्ये सफल सुद्धा होत असतो, कारण त्याच्या पाठीमागे स्वतः स्वामींचा हात असतो आणि स्वामी त्याची मदतही करत असतात. आणि स्वामी त्याची मदत यासाठी करत असतात की तो दररोज स्वामींचं नामस्मरण देखील करत असतो आणि स्वामींची आठवण देखील काढत असतो. म्हणून स्वामींची तुम्ही जेवढी जास्त आठवण काढाल, जेवढी जास्त स्वामींचा नामजप कराल, तेवढी जास्त स्वामींची कृपा तुमच्यावर नक्कीच बरसेल. म्हणून मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि तुमच्या आवडत्या मित्राला हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.